आता मिटकरी भाऊ जे आहेत, जे माजी आमदार आहेत, ते सातत्याने अजितदादांच्या वतीने लढत होते. एक अजितदादांचा प्रामाणिक कार्यकर्ता आणि कुठलीही अपेक्षा न धरता ते आतापर्यंत त्या ठिकाणी लढले. पण ते लढत असताना त्यांच्याच पक्षात अनेक लोकांना अडचणी झालेल्या आपण सगळ्यांनी तिथं बघितल्या. त्यांना जर संधी दिली असती, कार्यकर्त्यांना सुद्धा एक चांगला जोश आला असता, एक चांगला संदेश लोकांमध्ये तिथं गेला असता. पण तसं न होता एका माजी आमदारांना त्या ठिकाणी संधी दिली. जिशान चांगला कार्यकर्ता आहे, तो सुद्धा चांगलं काम करेल. पण दादांच्या विषयामध्ये लढणाऱ्या एखाद्या व्यक्तीला जर संधी मिळाली असती तर एक योग्य असा मेसेज तिथे गेला असता. ठीक आहे, तो वेगळा पक्ष आहे, त्यांचा त्या ठिकाणी विषय आहे. पण अमोलभाऊ मिटकरी नक्कीच सामाजिक क्षेत्रामध्ये उद्या जाऊन चांगलं कार्य करतील आणि चांगल्या कार्यामध्ये आमची सुद्धा जिथे कुठं मदत लागली ती मदत नक्कीच आम्ही प्रामाणिकपणे त्या ठिकाणी करू. जल जीवन मिशन मध्ये गुजरातच्या कंपन्या, त्याच्याचबरोबर सोलारमध्ये गुजरातच्या कंपन्या, मोठे मोठे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट लाख लाख कोटी रुपयाचे जे दिले जातात त्यात गुजरातच्या कंपन्या. आणि मराठी आमचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो मात्र त्या ठिकाणी आंदोलन करतोय का? पैसेच दिले जात नाहीत. 1,00,000 कोटी रुपये हे मराठी कॉन्ट्रॅक्टरचे विविध विभागाचे तिथं अडकलेले आहेत. आणि आम्हाला आता नवीन कळलं आहे, एक तर पीडब्ल्यूडी वाले कॉन्ट्रॅक्टर काम करतच नाहीत, पण आता MSEB चे कॉन्ट्रॅक्टरने सुद्धा आंदोलन करायचं तिथे ठरवलेलं आहे. त्यामुळे अशा पद्धतीने जर गुजराती कंपन्याला मदत व्हावी म्हणून हे सरकार काम करत असेल तर हे खरंच दुर्दैवी गोष्ट आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. विषय एवढाच आहे की भाजपची साथ अजितदादांच्या पक्षाला सोडली तर आम्ही एकत्रित येऊ शकतो. दादा सुद्धा शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्ही बघितलं असेल, सामान्य लोकांच्या वतीने लोकांना आज ज्या काही अडचणी येत आहेत त्या मनामध्ये ठेवून भाजपच्या विरोधात बोलत होते. आता हा जो पक्ष आहे अजितदादांचा, तो जो भाजपला चिटकून मांडीला मांडी लावून बसणार असेल तर मग आम्ही एकत्रित कसं येणार, कसं त्या ठिकाणी लढणार? तसंच बारामतीमध्ये सुद्धा उद्या जाऊन जर महायुतीमध्ये तो पक्ष तिथं राहिला आणि त्यांच्याकडनं जर कुठेतरी पवार दिलं आणि इथून सुद्धा जर पवार देण्याचा निर्णय तिथं झाला का फक्त ते महायुती बरोबर, तर पवार विरुद्ध पवार हे होऊ शकतं. आमचं मत आहे ते होऊ नये. मग त्यासाठी त्यांनी भाजपची साथ ही सोडावी लागेल आणि ती साथ सोडली तर नक्कीच बारामतीकरांना पवार विरुद्ध पवार ही लढाई तशी बघायला मिळणार नाही असं मला वाटतं. नाही, कुकडीच्या पाण्याबद्दल आणि सेनेच्या पाण्याबद्दल अधिकाऱ्यांबरोबर अनेक वेळा चर्चा झालेली आहे. पालकमंत्री हेच जलसंधारण मंत्री, जलसंपदा मंत्री तिथं असल्यामुळे त्यांच्याशी सुद्धा अनेक वेळा आम्ही बोललेलो आहे की पाणी देत असताना उद्याचा जे काही दुष्काळ या सगळ्या गोष्टी बघत असताना पाणी गेल्याच आवर्तनामध्ये जास्त मिळणं हे अपेक्षित होतं. पण अधिकार असताना तुम्ही पालकमंत्री असताना, तुम्ही जलसंपदा मंत्री असताना कुठेतरी तुम्ही त्या बाबतीत कमी पडला असं आपल्याला म्हणावं लागेल. येणारं आवर्तन हे मोठं असावंच अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे. आणि काही लोक पद घेऊन, म्हणजे जे कुठलं पद असेल, सभापती पद असेल, हे असेल, अख्ख्या देशामध्ये जाऊन मिरवत बसलेले आहेत, विमानाली फिरत बसलेले आहेत, हेलिकॉप्टर घेऊन फिरतायत. त्यांना मला एवढंच सांगायचंय, पदाचा वापर जरा सामान्य लोकांसाठी तरी करा. विमान हेलिकॉप्टर सगळं ठीक असलं, उद्घाटनं सगळी ठीक असली तरी पाणी वेळेवर येतंय का, लाईट लोकांना मिळतेय का, हे सुद्धा तुम्ही बघण्याची तुमची जबाबदारी आहे. पण पदाचा वापर सामान्य लोकांसाठी करणार नाहीत, पण मग राजकीय टीका करण्यासाठी मात्र त्या ठिकाणी करतात. त्यामुळे त्यांना सुद्धा माझं सांगणं आहे, पदाचा योग्य ते वापर करा, नाही तर उद्या जाऊन लोकच म्हणतील त्या पदाचं तुम्ही काय लोणचं घातलं का. ज्याला विचारच करता येत नाही त्यांचं मेंदू खरंच कुठे आहे हे संशोधन करण्याची त्या ठिकाणी वेळ आहे. जो छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सुद्धा खालच्या लेवलला जाऊन बोलू शकतो, महिलांबद्दल म्हणजे आई बहीण आणि माता भगिनींबद्दल अतिशय खालच्या लेवलला जो व्यक्ती जेव्हा बोलत असेल त्याच्याबद्दल मी बोलणं म्हणजे मला असं वाटतं की कुठेतरी आमच्यासारख्याचा सुद्धा अवमान त्या ठिकाणी झालाय. त्यामुळे अशा व्यक्तींबद्दल बोलणं सुद्धा आता आजच्या काळामध्ये चुकीचं आहे असं मला वाटायला लागलेलं आहे. शेतकऱ्यांना, नागरिकांना सिंगल फेज लाईट आणि 3 फेज लाईट बद्दल ज्या अडचणी होत्या, वेळेबद्दल, व्होल्टेज बद्दल आणि वेळेवर डीपी नाहीतर जे काही अडचण लाईटची येते ती वेळेवर त्या ठिकाणी ती सुटत नाहीत, या सगळ्या अडचणींसाठी शेतकऱ्यांचा आणि नागरिकांचा आवाज म्हणून इथे एक ध्येय आंदोलन तिथं घेतलं होतं. कर्जत शहरामध्ये, कर्जत आणि जामखेड या 2 तालुक्यासाठी अधिकारी उपस्थित होते, आम्ही सर्वजण उपस्थित होतो, चर्चा झाली आणि अधिकाऱ्यांनी शब्द दिलेला आहे आणि शब्द ते पाळतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आणि जर शब्द दिलायला पाळला गेला नाही मग उद्या जाऊन काही गोष्टी आमच्या हातात राहणार नाही. इथली लोक तालुका लेवलला मोठं आंदोलन तिथं उभं करतील
आणि राज्य पातळीवर हे विषय जर सुटत नसतील तर मग आम्हाला राज्य पातळीवर सुद्धा या विषयासाठी त्या ठिकाणी लढा उभारावा लागेल असं वाटतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.